त्यांनी हा निधी उपलब्ध करण्यासाठी आत्मनाथ परिश्रम केले। ते या गावचे माजी सरपंच भाऊसाहेब शेळके पाटील, या शाळेच्या मुख्याध्यापिका हसीना पटेल मॅडम, सर्व शिक्षक, सर्व ग्रामस्थ, विद्यार्थी, आपल्या सर्वांच्या उपस्थितीत आजचा हा कार्यक्रम संपन्न होतोय। आणि या 2 वर्ग खोल्या, संगणक कक्ष आणि आज आपण या ठिकाणी बसलो हा हॉल या कंपनीने दिला आणि यांचा या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं असं मी पहिल्यांदा जाहीर करतो। खरं तर खंडाळा तालुक्यामध्ये बऱ्याच कंपन्या आहेत आणि कंपन्यांच्या CSR फंड सुद्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी, परंतु ते CSR फंडातून काम करण्याचे जे दायित्व लागतं, दातृत्व लागतं, ते आपल्या या ठिकाणी शाळा उभी करून जे दाखवलं। खरं तर ही नुसती शाळा उभी नाही केली, तर तुम्ही भविष्यात काही पिढ्या घडवताय। येणारा शाळेतून विद्यार्थी या शाळेतून ज्या ज्या वेळेस मोठे अधिकारी होतील, इंजिनियर होतील, डॉक्टर होतील, त्यावेळेस ज्या शाळेत शिकल्या शाळा आपण हे सुद्धा आवर्जून त्यांना काय आयुष्यात भर लागतं पाहिजे। एवढं मोठं काम आपण आजच्या या निमित्ताने केलं। खरं तर बाकीच्या गोष्टी CSR फंडातून होत असतात। आपण कुठे समाज मंदिर करतो, रस्ते देतो, बांधकामांचं मोठ्या प्रमाणात काम होतं, परंतु शाळेसारखी गोष्ट, शाळेतील विद्यार्थ्यांना घडवणारी जी गोष्टी असतात, म्हणजे आता संगणक कक्ष आपण या ठिकाणी उभं केला, संगणक कक्ष उभं करत असताना 15 कॉम्प्युटर आपण या ठिकाणी दिले। कॉम्प्युटर देत असताना आपण आज बघतोय की अलीकडचं युग हे AI तंत्रज्ञान असेल किंवा टेक्नॉलॉजी एवढ्या फास्ट प्रमाणात झाली की विद्यार्थ्यांना लहानपणापासूनच ह्या सगळ्या शिक्षणाची गरज आहे आणि ही गरज ओळखून आपण या शाळेला 15 कॉम्प्युटर या ठिकाणी। खरं तर निंबोडी गावाबद्दल सांगायचं तर फार संवेदनशील गाव, शक्यतो हे गाव कधी एकत्र येत नाही, परंतु शाळेसाठी, विद्यार्थ्यांसाठी हे गाव एकजुटीने एकत्र आलं। सर्व पक्षांमध्ये बाजूला ठेवून विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांसाठी हे गाव एकत्र आलं। पहिल्यांदा मी या गावातील सर्व नेते मंडळींचं, सर्व ग्रामस्थांचं अभिनंदन करतो। आजच्या या कार्यक्रमाला चालवत असताना मी अजून एक आपल्याला विनंती करतो की खरं तर शैक्षणिक दृष्ट्या आपण निंबोडी गाव दत्तक घ्यावं, या आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी विनंती करतो। या शाळेत, या गावामध्ये 3 शाळा आहेत, एक पानमाळ्याची शाळा आणि गटवस्ती। पूर्वी काय झालं, गटवस्तीची शाळा ही वन विभागाच्या जागा, त्यामुळं फार काही त्या शाळेत आम्हाला करता येईल, शासकीय फॉरेस्टच्या विभागात टाकते, त्यामुळे बऱ्याच अडचणी असल्यामुळं ती जर का आपण CSR फंडातून तिथं वर्ग खोल्या 3च वर्ग खोल्या, एक अंगणवाडी 2 शाळेच्या खोल्या, ते जर का काम आपण हाती घेतलं तर खऱ्या अर्थाने निंबोडी गावाच्या शैक्षणिक दृष्ट्या ज्या काही अडचणी विद्यार्थ्यांना येणार आहेत त्या कायमस्वरूपी संपून जातील। एवढी फक्त आजच्या या कार्यक्रमानं त्या निमित्ताने आपल्याला विनंती करतो आणि मला खात्री आहे की आपल्या गटवस्तीच्या शाळेचा सुद्धा वर्ग खोल्यांचा प्रश्न आपण मार्गी लावा। आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने अतिशय चांगल्या पद्धतीने शाळा समिती असेल, सर्व शिक्षक, मुख्याध्यापक, आपण सर्वांनी अतिशय सुंदर कार्यक्रम आयोजित केला। खरं तर एखाद्याने आपल्याला दिल्यानंतर निधी असेल, आपण आपल्यासाठी एखाद्याने केल्यानंतर ते जाहीरपणे एवढ्या मोठ्या कार्यक्रमाच्या स्वरूपाने आपण त्यांचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात आयोजित केला, त्यांचा अतिशय चांगल्या पद्धतीने मान सन्मान आपण केला, त्याबद्दल आपलं सुद्धा अभिनंदन करतो। अतिशय चांगला कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला, आपल्या सर्वांचं धन्यवाद करतो।